गौतम बुद्ध तसेच या देशाची संस्कृती धर्म परंपरा जतन करण्यासाठी ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराज। अशा सर्व महामानवांना प्रथमतः विनम्र अभिवादन। सन्मान्य विचारमंच आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक स्वस्ति श्री लक्ष्मणसेन भट्टारक महास्वामीजी, आजच्या या 27व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, जैन तत्वज्ञानाचे साहित्याचे मोठे अभ्यासक आदरणीय विजय आवटी सर, आमचे मार्गदर्शक, विशेषतः माझे मार्गदर्शक आणि मराठी साहित्याचे तत्वज्ञानाचे जैन तत्वज्ञानाचे साहित्याचे मोठे अभ्यासक सोलापूरचे डॉक्टर रावसाहेब पाटील सर, या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले आपल्या महाराष्ट्रातील जैन बंधू भगिनी, तसेच डॉक्टर डी ए पाटील सर, किशोर शेठ शहा, मिलिंद फडे, माननीय सूर्यकांतजी जोशी जे आजचे स्वागताध्यक्ष आहेत, माननीय नितीनजी गांधी, मंगेशजी शहा, कोल्हापूरवरून वेळात वेळ काढून आलेले माननीय महावीरजी अकोले सर, सर्व मान्यवर मंडळी, या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आलेले माननीय प्राध्यापक नीलकंठ निंबाळकर सर, प्राध्यापक प्रवीण निंबाळकर सर आणि समोर बसलेल्या भावांनो भगिनींनो, आपल्या सगळ्यांना प्रथमतः जय जिनेंद्र आणि साहित्य संमेलनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपली जैन धर्माची परंपरा, जैन तत्वज्ञानाची परंपरा ही खूप प्राचीन परंपरा आहे। सर्वात प्राचीन जगाचा इतिहास कोणाचा सुरू होतो तर तो जैन धर्मियांचा, जैन तत्वज्ञानाचा सुरू होतो। आणि अशा जैन मराठी साहित्य संमेलन 27वा आपल्या फलटण नगरीमध्ये होत आहे। ही खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, कारण फलटण हे भारतातील, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील अत्यंत महत्त्वाचं ऐतिहासिक केंद्र आहे, सांस्कृतिक केंद्र आहे आणि धार्मिक केंद्र आहे। जैन धर्माचं दक्षिण काशी म्हणून महाराष्ट्रातील फलटणचा उल्लेख केला जातो, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे। त्याचबरोबर महानुभाव पंथ, ज्या पंथाचे संस्थापक सर्वज्ञ चक्रधर होते आणि चक्रधरांच्या चरित्राच्या संबंधाने देखील फलटण नगरीचा खूप मोठा ऋणानुबंध आहे। चक्रधरांच्या चरित्रामध्ये चक्रपाणींचा प्रवेश होतो आणि चक्रपाणी यांची भूमी म्हणजे आपले फलटण नगरी आहे। तो स्वतंत्र विषय आहे, पण मानव पंथाचं सुद्धा हे अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं केंद्र आहे फलटण। ऐतिहासिक दृष्टीने जर का विचार केला तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासामध्ये निंबाळकर घराण्याचं देखील मोठे योगदान आहे आणि यांचा इतिहाससुद्धा 12व्या-13व्या शतकापासून सुरू होतो। म्हणजे सुमारे 800 वर्षाची ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे फलटण शहर आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची सासूरवाडी आणि आपली संस्कृती धर्म परंपराच्या रक्षणासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांचे आजोळ म्हणजे मामांचं गाव, असं हे फलटण ऐतिहासिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि साहित्यिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे। उद्योग नगरी आहे, सांस्कृतिक नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे, धार्मिक नगरी आहे। त्यामुळे फलटण या ठिकाणी 27वे मराठी जैन साहित्य संमेलन होत आहे। हे खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। मराठी जैन साहित्य संमेलन हे मराठी साहित्यातील, मराठी साहित्याला वृद्धिंगत करणारी अशी चळवळ आहे आणि मराठीच्या रक्षणासाठी, मराठीच्या संवर्धनासाठी आणि मराठीच्या संस्थापनेसाठी जैन धर्मियांनी मोलाचे योगदान दिलेलं आहे। मराठी भाषा म्हटलं पाटील सर की आपल्याला साधारणपणे साहित्य क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, अभ्यासक्रमामध्ये आणि पाठ्यपुस्तकामध्ये काय शिकवलं जातं? मराठी ज्ञानेश्वरांची, मराठी ज्ञानदेवांची, मराठी चक्रधरांची, मराठी तुकारामाची आहेच, याबद्दल दुमत असायचं कारण नाही। मराठीच्या
संवर्धनासाठी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा सगळ्या साधू संतांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे. पण ज्ञानेश्वरांचा कालखंड हा आहे 13वे शतक, चक्रधरांचा कालखंड आहे 13वे शतक, तुकारामाचा कालखंड आहे 17वे शतक. म्हणजे साधारणतः 800 वर्षाचा इतिहासच आपल्याला क्रमिक पाठ्यपुस्तकातून शिकवला जातो. पण 2500 वर्षापासून जैन धर्मी आणि मराठी भाषेच्या संस्थापनेसाठी, संवर्धनासाठी जे योगदान दिलेलं आहे ते मात्र प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्राच्या शालेय अभ्यासक्रमामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये शिकवलं जात नाही. त्यामुळे इतरांना सोडा, म्हणजे जे कोणी हिंदू आहेत, बौद्ध आहेत, मराठा आहेत, या सगळ्यांना सोडाच, पण जैन धर्मियांना देखील माहिती नाही. काय अभ्यासक आहेत, अभ्यासकांना माहिती आहे, पण मराठी भाषेच्या स्थापनेमध्ये आणि वृद्धिंगित करण्यामध्ये जैन धर्मियाचं किती मोलाचं योगदान आहे हे जैन धर्मियांना पण माहिती नाही. माझे काही जैन मित्र आहेत नव्या पिढीतले, त्यांना ज्यावेळेस मी बोलतो, सांगतो, त्यांना आश्चर्य वाटतं, अरे बापरे, हे माहितीच नव्हतं आम्हाला. आज मराठी भाषेला विद्यमान केंद्र सरकारने म्हणजे मोदी सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो त्यासाठी खूप मोठी साधनं लागतात, संदर्भ लागतात आणि त्याला खूप मोठा मजबूत पाया लागतो. त्याशिवाय एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देता येत नाही. अभिजात भाषेचा दर्जा जर का राजकीय असता तर यापूर्वीच गुजराती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असता, बरोबर ना सर? पण मराठी भाषेला उशिरा का होईना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणजे तमिळ नंतर, कन्नड नंतर मिळाला, उशिरा का होईना पण मिळाला. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो पाया, जो पुरावा, जो संदर्भ होता तो जैनांनी दिलेलं जे मराठी भाषेसाठी योगदान आहे त्या आधारावरच आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हे प्रामुख्यानं आपल्या साहित्यामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये प्रभावीपणे आलं पाहिजे, जी येत नाही. मराठीतला पहिला शिलालेख कुठं सापडला हे जर मुलांना विचारलं तर मुलं सांगतात श्रवणबेळगोळ आहे, याबद्दल काही दुमत नाही. पण त्याच्या पलीकडे जावा, त्याच्या अगोदर 1000 वर्ष मराठी भाषेतला पहिला शिलालेख इसवी सन पूर्व पहिल्या शतकातला, सुमारे पहिल्या शतकातला सापडलेला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाले या ठिकाणी सापडलेला आहे आणि तो डेक्कन कॉलेजला सापडलेला आहे. डेक्कन कॉलेज आपल्याला माहिती आहे, पुण्यामध्ये आर्किओलॉजीमध्ये काम करतं डेक्कन कॉलेज. पुरातत्वशास्त्रामध्ये, जगामध्ये पुरातत्वशास्त्रामध्ये काम करणाऱ्या, म्हणजे आर्किओलॉजीमध्ये काम करणाऱ्या ज्या काही थोड्या संस्था आहेत अमेरिकेमध्ये, लंडनमध्ये आणि त्यानंतर भारतातील डेक्कन कॉलेज जे पुण्याला आहे, भारतातील पहिली संस्था आहे, एकमेव संस्था आहे की ज्याने आर्किओलॉजीमध्ये खूप मोठे योगदान दिलेलं आहे. त्याची स्थापना 1821 साली माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टननं जी केलेली होती, ज्यामध्ये HD सांकलिया, SB देव, इरावती कर्वे, त्याचबरोबर खोबरेकर, देगलूरकर, अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर वसंत शिंदे ह्यांनी त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. HD सांकलिया तर त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, पद्मश्री मिळाला, त्यासाठी पद्मभूषण किंवा पद्मश्री हा पुरस्कार त्यासाठी मिळालेला आहे. तर डेक्कन कॉलेजचं काम हे विश्वसनीय मानलं जातं आणि त्या डेक्कन कॉलेजनी मावळ तालुक्यामध्ये जे एक्झिबिशन केलं, उत्खनन केलं, तपास घेतला, संशोधन केलं, त्यावेळेस एक आर्किओलॉजिकल इव्हिडन्स, पुरातत्वीय भौतिक पुरावा मिळालेला आहे. मौखिक नव्हे, तोंडी ऐकीव नव्हे, तर महत्त्वाचा पुरावा मिळालेला आहे. तो म्हणजे पाले या ठिकाणचा शिलालेख, बरोबर ना सर? पाले या ठिकाणचा शिलालेख मिळालेला आहे आणि तो शिलालेख हा मराठीतला सगळ्यात प्राचीन आणि आद्य शिलालेख मानला जातो. त्या शिलालेखाचा कालखंड आहे आतापासून सुमारे 2100 वर्ष, 2000 वर्षापूर्वीचा तो शिलालेख आहे. काय शिलालेख आहे? नमो अरिहंताना, बरोबर ना सर? नमो अरिहंताना हा मराठीतला पहिला शिलालेख मिळालेला आहे. मग आपण म्हणतो माझा मराठीचा बोलू कौतुके,
अमृता तेही पैजा जिंके. माझी मराठी अमृताबरोबर स्पर्धा करणारी, अमृतापेक्षा देखील श्रेष्ठ अशी मराठी आहे. आणि या ज्ञानदेवाच्या मराठीला, संत नामदेवाच्या मराठीला, संत चोखोबा देवाच्या मराठीला, संत सावता माळीच्या मराठीला, छत्रपती शिवाजीराजेंच्या मराठीला, संत तुकाराम महाराजांच्या मराठीला, महात्मा फुलेंच्या मराठीला जन्म दिला. तो जैनाने जन्म दिलेला या मराठीला. आणि हे सांगताना मला किंचितही संकोच वाटत नाही. याचा मला खूप खूप अभिमान वाटतो की मराठी भाषेचा उदय, मराठी भाषेचं जे संवर्धन झालेलं आहे आणि उत्कर्ष झालेला आहे, यामध्ये जैन धर्मियांचं खूप मोलाचं योगदान आहे. हा मराठीतला पहिला शिलालेख, ज्या आधारावरती, केवळ हाच आधार नव्हे, अशा अनेक आधार जैन धर्मियांनी मराठी भाषेसाठी दिलेले आहेत. त्यानंतरचा दुसरा शिलालेख महत्त्वाचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे 10व्या शतकाच्या उत्तरार्धातील सुमारे इसवी सन 981 इसवी सन 981 म्हणजे आतापासून सुमारे 1000 वर्षापूर्वी हा मराठीतला शिलालेख सापडलेला आहे. तो आताच्या कर्नाटकातील बेंगलोरच्या नैऋत्य दिशेला सुमारे 80-90 किलोमीटरवरती जे गाव आहे श्रवणबेळगोळ, आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. मी तिथं जाऊन राहून 2 दिवस थांबून आलेलो आहे, अभ्यास करून, तिथं सगळा परिसर पाहून. ज्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य यांचं देहावसन झालं त्याच ठिकाणी गेलो होतो. श्रवणबेळगोळाची गोमटेश्वराची अखंड पाषाणातील मोनोलिथिक अशी जी भव्य मूर्ती आहे, सुमारे 57 फूट उंचीची, अखंड पाषाणातील, तर त्या ठिकाणी इसवी सन 981चा जो शिलालेख आहे, तो शिलालेख गोमटेश्वराच्या मूर्तीच्या पायथ्याला आहे, पायाजवळ आहे. 3 शिलालेख आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी. एक तमिळमध्ये, दुसरा कन्नडमध्ये आणि तिसरा मराठीमध्ये. ते शिलालेख, 3 शिलालेख पाहून मला खूप कौतुक वाटलं, खूप आनंद झाला आणि दुःख याचं वाटलं की या भाषा भगिनी आहेत. डॉक्टर आपले रावसाहेब पाटील सरांनी खूप चांगला शब्द वापरला होता त्यावेळेस की ह्या भाषा भगिनी आहेत. त्या तमिळ भाषा, कन्नड भाषा आणि मराठी भाषा या तिन्ही काय आहेत, भाषा भगिनी आहेत त्या. पण आज तिन्ही भाषिक एकमेकाच्या विरुद्ध लढतात. मराठी विरुद्ध कन्नड, कन्नड विरुद्ध तमिळ, तमिळ आणि कन्नडांचं पण शक्य नाही. मध्यंतरी कमल हसन यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं, तर किती गदारोळ माजला होता. म्हणजे हे खऱ्या 3 भाषा भगिनी आहेत त्या, कन्नड, मराठी आणि तमिळ. तर या तिन्ही भाषेतला शिलालेख, तिन्ही लिपीतला शिलालेख त्या गोमटेश्वरांच्या पायथ्याला आहे. मराठीतला जो शिलालेख आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पूर्वी एक धडा होता मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, मला वाटतं 8वी-9वीला होता, वासंती शहांचा, बरोबर ना? वासंती शहांचा धडा होता, गोमटेश्वर नावाचा धडा होता, खूप सुंदर धडा होता. मला लय धडा तो आवडायचा. अहो, हे पाठ्यपुस्तक नाही हो सर, आता पाहिजे पाठ्यपुस्तकात. माझं तर तोंडपाठ आहे, मला वाटतं 7वी-8वीला धडा असेल तो मराठी विषयामध्ये. त्यावेळेस पाठ झालेलं माझं, चामुंडराये करवेले गंगराये सुताले करवेले. आणि आम्हाला शिक्षक पण खूप चांगले होते, जे पाठांतर करणाऱ्याला ते बक्षीस द्यायचे. बक्षीस किती? 4 आणे, 8 आणे, 1 रुपया. म्हणजे जे कोणी राजमुद्रा ज्याची पाठ होईल त्याला 1 रुपया बक्षीस. प्रतिपचंद्र लेखेवर विश्वंदिता शहा सुनशिवशेषा मुद्रा भद्राय राजदे. हे का पाठांतर झालं? शिक्षक, प्रेरणादायक शिक्षक. तसंच आम्हाला शिक्षक होते, त्याने आमच्याकडून पाठच करून घेतलं. चामुंडराये करवेले गंगराये सुताले करवेले. घरी गेल्यानंतर म्हणायचं, मधल्या सुट्टीत म्हणायचं, शेतात गेल्यानंतर म्हणायचं, चामुंडराये करवेले गंगराये सुताले करवेले. असा शिलालेख आज त्या ठिकाणी आहे गोमटेश्वराच्या पायथ्याला. म्हणून मी म्हणतो, कन्नड, तमिळ आणि मराठी आज एकमेकाच्या विरुद्ध उभे ठाकलेले आहेत अज्ञानामुळं. पण या 3 भाषा भगिनी आहेत त्या. आणि मराठी, कन्नड आणि तमिळ या भाषा भगिनींना एकत्र बांधण्याचं, वृद्धिंगत करण्याचं सगळ्यात मोठे योगदान कोणाचं आहे? एकमेव योगदान आहे ते म्हणजे जैन धर्मियांचं योगदान आहे. या भाषा भगिनींना जन्म दिला, त्यांचं पालन पोषण केलं. फक्त जैनांनी मराठी, तमिळ आणि कन्नडला जन्म दिला असं नव्हे,
आई जन्म देते, जन्म देऊन आईची जबाबदारी थांबत नाही. आई त्याचं पालनपोषण करते, त्याला मोठं करते आणि त्या मोठ्या झालेल्या मुलांचा किंवा मुलीचा उत्कर्ष पाहून आईला खूप आनंद वाटतो. पण मराठी, कन्नड आणि तमिळ या 3 भाषांना जन्म दिला जैनांनी, त्यांचं पालन पोषण केलं जैनांनी आणि तिचं जे भरभराट आहे ते पाहून जैनांना भाषा म्हणजे जैनांच्या मुली आहेत या, इतकं मोठं योगदान आहे. पण आता लोकांना महाराष्ट्रातलं खरं वाटणार नाही. इतका सत्य इतिहास असताना सुद्धा तो पुढं न आल्यामुळं क्रमिक पाठ्यपुस्तकातून आम्हाला मोगल शिकवले, अल्लाउद्दीन खिलजी शिकवला, गझनीचा महम्मद शिकवला, शहाजहान शिकवला, औरंगजेब शिकवला. इतिहासामध्ये सगळा भाग शिकायचा असतो, आपण काय त्याचा द्वेष नाही करत. इतिहासामध्ये सगळं शिकायचं असतं. जगाच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात काय घडामोडी झाल्या सगळ्या शिकायच्या असतात. पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये जे जैन धर्मीयांनी योगदान दिलेलं आहे त्याचा मात्र प्रभावीपणे उल्लेख आज देखील या देशाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये नाही. ही खूप खेदाची बाब आहे, ही दुःखाची बाब आहे. म्हणून ही कृतज्ञता जर का व्यक्त करायची असेल तर जैन धर्मियांचं योगदान हे क्रमिक पाठ्यपुस्तकामध्ये आलं पाहिजे. जे मराठी भाषेसाठी दिलंय, कन्नड भाषेसाठी दिलंय. आपल्याला पाठ्यपुस्तकात शिकवलं जातं गौतम बुद्धाची भाषा पाली, जैनांची भाषा अर्धमागधी. संपलं का? अर्धमागधीवरच थांबलं का? नाही. केवळ अर्धमागधी नव्हे तर दक्षिणेकडच्या भाषा, अनेक भाषा वृद्धिंगत करण्याचं खूप मोठं काम जैन धर्मियांनी केलं. कारण तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी अनेक भाषांची गरज होती. म्हणजे फक्त एक धर्म, एक भाषा, एक धर्म, एक पेहराव असा हटवादीपणा जैन धर्मियांनी कधी केला नाही. हे एक मोठेपण जैन धर्मियाचं या ठिकाणी मला अधोरेखित करण्याचा मोह होतो. मराठी भाषेमध्ये जसं प्राचीन काळामध्ये योगदान आहे, मध्ययुगीन काळामध्ये योगदान आहे, आधुनिक काळामध्ये देखील खूप मोठं मोलाचं योगदान जैन धर्मियांनी या देशामध्ये दिलेलं आहे. म्हणून मराठी भाषेचं योगदान शिकवताना फक्त एकांगी आणि एकतर्फीच असं अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जातं व राज्यकर्त्यांनाही माहिती नाही, समाजकर्त्यांनाही माहिती नाही. तर राज्यकर्त्यांना आणि समाजकर्त्यांना माहिती झालं पाहिजे आणि त्यांचं जैन धर्मियांचं योगदान जे आहे ते पाठ्यपुस्तकातून आलं पाहिजे. सांस्कृतिक आणि कलेच्या क्षेत्रामध्ये ते ज्ञात झालं पाहिजे. म्हणून भाषा वृद्धीसाठी जसं योगदान आहे तसं सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, पत्रकारितेमध्ये वेगळे विषय आहेत. या विषयावरती आज आणि उद्या अनेक नामवंत वक्ते बोलणार आहेत. उद्घाटन सत्रामध्ये उद्घाटक म्हणून मी फक्त धावता आढावा काही बाबीचा या ठिकाणी घेणार आहे. जैन धर्मियांचं जसं मराठीसाठी योगदान आहे तसंच महाराष्ट्राच्या आर्थिक भरभराटीमध्ये देखील मोलाचं योगदान आहे. उद्योग, व्यवसाय, व्यापार या माध्यमातून जे सहकाराचं जाळं विणलं, उद्योगधंद्याचं जाळं विणलं, त्यामध्ये देखील मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि अत्यंत सचोटीनं, प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि अत्यंत विश्वसनीयतेने व्यवसाय हा समाज करतो. मला माहिती आहे, खात्री आहे, मेडिकल सायन्समध्ये म्हणजे औषध निर्मितीमध्ये किंवा औषध विक्रीमध्ये देखील अत्यंत प्रामाणिकपणे हा नफा घेतात. त्याबद्दल दुमत असायचं कारणच नाही. पण अत्यंत विश्वसनीय सेवा देण्याचं, मग ती सोन्याच्या व्यवसायातील असेल, कृषी क्षेत्रातील असेल किंवा तुमच्या मेडिकल सायन्समधले असेल, वैद्यकीय क्षेत्रातले असेल, त्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेनं आणि विश्वसनीयतेने व्यवसाय करण्याचं काम जैन धर्मियांनी केलेलं आहे. मला आठवतं, मी साधारणतः कॉलेजला होतो, माझ्या बहिणीचं लग्न जमलं होतं आणि माझं गाव सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातलं मूळ गाव आहे, अत्यंत दुर्गम गाव आहे. पण त्यावेळेस मला आठवतं की माझ्या बहिणीच्या लग्नाचं सोनं घेण्यासाठी आम्हाला जवळ बार्शी, माढा असे अनेक गावं जवळ असताना, कुर्डवाडी जवळ असताना आमचे आजोबा आणि आमचे चुलते सोनं घ्यायला कुठं आलं ते सर? बारामतीला. चला म्हणले चंदू काकाच्यात सोनं आल्याला जाऊ म्हणले. चंदू काकाच्यात पहिल्यांदा मी बारामती पाहिली, एसटीनं आम्ही आलो होतो. मग आमच्या आजोबांनी दाखवले काटेवाडी पवार साहेबाचं गाव आहे. मग आम्ही बारामतीत आलो. त्या काळात किती काय 20-25 तोळं सोनं घेतलं होतं. काय 2-2.5 हजार रुपये भाव होता त्याचा, मला 2 किंवा 2.5 हजार रुपये असं होतं.
तर आम्ही बघा इतक्या लांबून बारामतीला सोनं घेण्यासाठी आलो. म्हणजे असं प्रतिष्ठित आणि विश्वसनीय व्यवसाय करण्याचं मोठं काम जैन धर्मियामध्ये केलं जातं. वालचंद नगर आपल्या जवळ आहे. वालचंद शेठ आपल्या सोलापूरचेच, वालचंद हिराचंद दोशी यांनी जो उद्योग असा उभारला, आज आश्चर्यचकित वाटावं अशा पद्धतीचा उद्योग व्यवसाय त्यांनी उभारला. विशेषतः भारतातील पहिला देशी जहाज बांधणी उद्योग वालचंद शेठनी उभारला. आणि कुठल्या काळात? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याची संकल्पना संकुचित नाही, व्यापक आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, तो एक भाग आहे स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्य व्यापक संकल्पना आहे. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य, व्यावसायिक स्वातंत्र्य, उद्योग स्वातंत्र्य, सामाजिक स्वातंत्र्य, शैक्षणिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक स्वातंत्र्य ही व्यापक व्याख्या आहे स्वातंत्र्याची. केवळ आमदार खासदार झाले आणि राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्वतंत्र नव्हे. तर आपला देश आर्थिकदृष्ट्या औद्योगिकदृष्ट्या समर्थ व्हावा यासाठी वालचंद शेठनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातील पहिला हा जहाज बांधणी उद्योग सुरू केला. तेवढ्यावरतीच थांबले नाहीत. विमान बांधणीचा पहिला उद्योग, विमान हिंदुस्तान एरोनॉटिक्स या नावाची कंपनी या देशातली पहिली उभा केली, ती वालचंद शेठनी उभी केली. आज महाराष्ट्रामध्ये अनेक सिमेंट उद्योग आहेत, साखर उद्योग आहेत. साखर कारखान्यासाठी लागणारी जे काही सामुग्री आहे, जे काही मटेरियल आहे, ते देखील वालचंद शेठनी उभं केलं आपल्या वालचंद नगर या ठिकाणी. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील मुलामुलींना, विशेषतः गरीब शेतकरी कष्टकरी कामगारांना उद्योग व्यवसाय देण्याचं काम त्या काळामध्ये वालचंद शेठनी केलं. बार्शी लाईट रेल्वे उभारण्यामध्ये त्यांचं योगदान आहे. बोरघाट, आपण मुंबईला जातो खंडाळा घाट, तो घाट बांधणीमध्ये त्यांचं योगदान आहे. तानसा प्रकल्पामध्ये त्यांचं योगदान आहे. सिंधू नदीवरती, हिराकूड नदीवरती त्यांनी अनेक पूल बांधले. म्हणजे देशातील नवीन उद्योग उभा करण्यामध्ये वालचंद शेठ यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्यामुळे व्यवसाय मिळाला, देशाला आर्थिक स्वातंत्र्य, औद्योगिक स्वातंत्र्य देण्याचं काम देखील वालचंद शेठ यांनी केलेलं आहे. आपण नेहमी म्हणतो महाराष्ट्र हा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो. पण हा महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजीराजेंचा महाराष्ट्र शिक्षित करण्याचं सगळ्यात मोठं काम कोणी केलं? कर्मवीर भाऊराव पाटलांनी तथा अण्णांनी केलेलं आहे. शिवकाळामध्ये ढाल तलवारीची लढाई होती, ती त्या काळाची गरज होती. शिवाजी महाराजांनी ज्या काळामध्ये ढाल तलवार घेतली ती त्या काळाची गरज होती. पण काळाच्या ओघामध्ये ढाल तलवारची लढाई कालबाह्य झाली. इथून पुढे बुद्धीचं, ज्ञानाचं, चातुर्याचं, विचाराचं युद्ध असेल हे महात्मा फुलेंनी सांगितलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले, इतके सारे अनर्थ एका विद्येने केले असं फुले म्हणाले. फुल्यांनी विचार दिला. महात्मा फुले यांच्या कार्याला मर्यादा आहेत ना, त्यांनी विचार दिला, गुलामगिरीची जाणीव निर्माण करून दिली. पण गुलामगिरीतून मुक्त कसं व्हायचं आणि पुढं कसं जायचं याची दृष्टी मात्र कर्मवीर अण्णांनी महाराष्ट्राला दिली. महात्मा फुलेंचा सत्यशोधकी विचार पुढे घेऊन गेला. पण केवळ विचारावरती पोट भरणार नाही, तर त्यासाठी इथली पिढी सक्षम केली पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभी केली पाहिजे. म्हणून अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. रयत शिक्षण संस्था उभारली, गावागावात गेले, खेड्यापाड्यात गेले आणि स्वतः संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. त्या काळामध्ये अण्णा एका सदन कुटुंबातले पुत्र, कुटुंबातले नव्हते, ते स्वतः नोकरी करत होते. सोन्या चांदी हिऱ्याचा व्यापार करण्यासाठी मुंबईला गेले होते. सगळ्याचा त्याग केला, गावी आले आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. मला त्यांच्या चरित्रातील कितीतरी घटना अशा आहेत की आज देखील आपल्या सगळ्यांना प्रेरणा सतत देतात. एक व्यापारी म्हणाला, अण्णा मी तुम्हाला 2 लाख रुपये देतो, तुम्ही जे कॉलेजला शिवाजीराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव पुसा आणि माझं नाव कॉलेजला द्या. त्याच कर्म भाऊराव पाटील म्हणाले, अरे प्रसंग पडला, एक वेळेस बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजीराजांचं दिलेलं नाव कधी बदलणार नाही. किती निष्ठा! याच्या निष्ठेचं दुसरं उदाहरण काय असू शकतं का मला सांगा. आणि ज्या दिवशी हा भाऊ पाटील पैसे घेऊन नाव बदलेल त्या दिवशी भाऊ पाटील मेला असं समजा.
रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरुवातीला 2 क्लर्क नेमले होते, त्यामध्ये त्यांचे चिरंजीव होते संस्थेमध्ये. पण वर्षाकाठी ऑडिट झाल्यानंतर अण्णांच्या लक्षात आलं की आपल्याही चालवत असं नव्हे. अण्णांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की 1 लिपिक अतिरिक्त आहे, आपल्याला 2 लिपिकाची गरज नाही, त्यावेळेस अण्णांनी स्वतःच्या मुलाला आप्पासाहेबांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या. ते म्हणाले का, मी काय करू, आपल्याला 2 क्लर्कची गरज नाही आणि मी दुसऱ्या लिपिकाला काढू शकत नाही, तुम्ही राजीनामा द्या. मग मी काय व्यवसाय करू, कुठं नोकरी, तुम्ही ठरवा तुम्हाला कुठं जायचं आहे ते. मग तुम्ही कुपरला कळवा, सांगा माझी शिफारस नाही, तुम्ही जावा, तुम्ही तुमच्या नोकरीचा प्रयत्न करा. आणि आपल्या मुलाला काढलं, पण दुसऱ्या जातीच्या मुलाला काढलं नाही अण्णांनी. त्याग आणि निष्ठा आणि समर्पण कशाला म्हणतात. असा जैनांचा खूप मोठा त्याग महाराष्ट्र घडवण्यामध्ये, देश घडवण्यामध्ये आहे. म्हणजे आज गोरगरिबांची मुलं पश्चिम महाराष्ट्रातली मराठा, माळी, धनगर, मातंग, महार, सुतार, लोहार, कुंभार, आगरी, 18 पगड जाती 12 बलुतेदारांना शिक्षित करण्याचं, शिकवण्याचं काम कोणी केलं? अण्णांनी केलं, कर्मवीर अण्णांनी केलं. आपल्या कुटुंबातला मुलगा संस्थेत नसावा ही अण्णांची भूमिका होती. पण आज संस्थेमध्ये एकाच कुटुंबातले आणि एकाच घराण्यातले आणि एकाच जातीतले लोक कसे भरले जातात. अण्णांची विचारधारा पायदळी तुडवण्याचं काम तरी होत नाही ना. याचं देखील आत्मचिंतन या महाराष्ट्राने केलं पाहिजे. हे गंभीर म्हणजे तत्वज्ञान दिलं जैनांनी, योगदान दिलं. आज काय परिस्थिती आहे याचं देखील गांभीर्याने चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणजे देशाच्या मराठी भाषेच्या वृद्धीमध्ये योगदान आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये योगदान आहे, आर्थिक क्षेत्रामध्ये योगदान आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान आहे. महाराष्ट्रभर देशभर मी फिरतो, अनेक ठिकाणी उद्योजक, व्यापारी शाळा, कॉलेज, महाविद्यालय उभं करताना उदार अंतकरणाने सढळ हाताने देणग्या देतात. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक शैक्षणिक संस्था उभ्या करण्यामध्ये केवळ रयत शिक्षण संस्थाच नव्हे तर अनेक संस्था उभ्या करण्यामध्ये जैन धर्मियाचं खूप मोठे योगदान आहे. भारताच्या नव्हे तर जगाच्या तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जैनांनी योगदान दिलेलं आहे. आधुनिक काळातलं एक उदाहरण सांगतो, ओशो तथा रजनीश. जैन धर्म, जैन कुटुंबातून आलेले आचार्य रजनीश, आई वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांची जडणघडण केली. आजीनं, विशेषतः आजींचे त्यांच्यावरती संस्कार, त्या काळामध्ये MA फिलॉसॉफी तत्वज्ञानामध्ये गोल्ड मेडल घेऊन उत्तीर्ण झाले आणि ते इतके विद्वान, बुद्धिमान आणि लॉजिकल होते. तर्कशास्त्रामध्ये त्यांची खूप ख्याती होती. तर त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांच्या प्रश्नोत्तरामुळे प्राध्यापकांना आणि प्राचार्यांना कॉलेज सोडून जायची पाळी आली. तर राजीनामा देतो म्हणजे हा विद्यार्थी नको आम्हाला. इतकी विद्वत्ता त्यांच्याकडे होती, लॉजिकल मांडणी त्यांनी केली. 9 वर्षे प्राध्यापक झाले, प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला, सार्वजनिक जीवनामध्ये उतरले. त्यांनी जैन धर्म सांगितला, बौद्ध धर्म सांगितला, शीख सांगितला, इस्लाम सांगितला, हिंदुइझम सांगितला, ख्रिश्चॅनिटी सांगितली. जगातल्या सगळ्या धर्माचा आणि धर्माच्या तत्वज्ञानावरती ते बोलले आणि जगातल्या सगळ्याच धर्माच्या आणि तत्वज्ञानाच्या मर्यादा देखील दाखवणारा आधुनिक जगातला महामानव म्हणजे ओशो आहे. त्यांच्याबद्दल मतमतांतर असू शकतात, पण त्यांनी जे काम केलं, त्यांनी जे योगदान दिलं, लॉजिकल रॅशनलची मांडणी त्यांनी केली. आणि जे काही आपल्यातल्या कमतरता आहेत, त्या जगातल्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या आणि धार्मिक क्षेत्रातल्या कमतरता आहेत, त्यावरती अत्यंत मोकळेपणानं, अत्यंत निर्भीडपणानं भाष्य करणारा एक रिबॅलियन फिलॉसॉफर, क्रांतिकारक तत्ववेत्ता. पाकिटाकडे बघून भाषण नाही केलं, मानधन मिळणार आहे, आयोजकांना खुश. अमेरिकेत गेले, अमेरिकेच्या पुढे आव्हान उभं केलं त्यांनी. अमेरिकेमध्ये जाऊन सुमारे 4000 एकर काहीतरी होतं क्षेत्र, त्या ठिकाणी स्टेट स्थापन केलं. आणि ज्यांचे फॉलोअर, आपले फॉलोअर केवळ त्यांचे फॉलोअर एका जिल्ह्यातले, एका तालुक्यातले, एका राज्यातले नव्हते, एका धर्मातले नव्हते, जपानी फॉलोअर,
अमेरिकन फॉलोअर, रशियन फॉलोअर, चायनामधले, युरोपमधले, भारतातले, जगभरातले फॉलोअर जे आत्महत्या करायला निघालेले, फ्रस्ट्रेट झालेल्या अशा कितीतरी लोकांना दुरुस्त करण्याचं काम आचार्य रजनीश तथा ओशो. ओशो हा शब्द सुद्धा जपानी शब्द आहे. ओशो ओशियन म्हणजे समुद्र, या महासागरामध्ये विलीन होणारा, महासागरासारखी विद्वत्ता, महासागरासारखं कर्तृत्व असणारे ओशो हे सुद्धा जैन धर्मी, आणि मी तर म्हणेल भारताला नव्हे जगाला दिलेली देणगी आहे. जगासाठी दिलेली देणगी आहे. जैन धर्माचं तत्वज्ञान हे जगातील सगळ्यात प्राचीन तत्वज्ञान आहे. मी अत्यंत धाडसानं आणि तेवढं संदर्भानं बोलतो बरं का. मी विना संदर्भ मी कधी बोलत नाही. मी काय कादंबरीकार नाही. म्हणजे कादंबरीकार चांगलीच गोष्ट आहे, कारण कादंबरीकार सुद्धा लोकांचं प्रबोधन करत असतो. मी आहे इतिहास क्षेत्रातला, पुरातत्व क्षेत्रातला आहे मी. म्हणजे आर्किओलॉजी, एन्थ्रोपॉलॉजी, हिस्ट्री आणि अशा अनेक ज्ञानशाखांचा अभ्यास केल्यामुळे मी संदर्भाशिवाय बोलत नाही. जगातला सगळ्यात प्राचीन धर्म आणि प्राचीन तत्वज्ञान कोणतं आहे? जैन धर्माचं. शीख धर्म मोठं योगदान आहे, तो मध्ययुगीन काळातला धर्म आहे, अलीकडच्या 300-400-500 वर्षाचा. इस्लाम 8व्या शतकातला आहे. इस्लाम 8व्या शतकातला आहे, म्हणजे आतापासून सुमारे 1200 वर्षापूर्वीचा, 1200-1300 वर्षापूर्वीचा. ख्रिश्चन धर्म हा 2000 वर्षापूर्वीचा आहे. आज 25 डिसेंबर आहे, ख्रिसमस आहे, येशू ख्रिस्ताला देखील आपण अभिवादन करूया. तर ख्रिश्चन धर्म 2000 वर्षापूर्वीचा आहे. बौद्ध धर्म हा इसवी सन पूर्व 6व्या शतकातला आहे, म्हणजे आतापासून सुमारे 2500 वर्षापूर्वीचा. बुद्ध आणि महावीर हे समकालीन आहेत, एकाच काळातले आहेत, पण महावीर सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत. बुद्ध त्यांच्यापेक्षा वयानं कनिष्ठ आहेत, तरुण आहेत. म्हणजे महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599चा. ज्यावेळेस महावीर 36 वर्षाचे होते. योगा आहे का? ॲक्सिडेंट, इट इज ॲक्सिडेंट. हे काय विधिलिखित नव्हे. आणि विधिलिखित हे जैनिझमला पण मान्य नाही आणि बुद्धिझमला पण मान्य नाही. नशिबावर विश्वास नाही, कर्तृत्वावर, बुद्धिप्रामाण्यवादावर. ज्यावेळेस महावीर 36 वर्षाचे होते त्यावेळेस बुद्धाचा जन्म आहे, इसवी सन पूर्व 563चा. आणि ज्यावेळेस बुद्ध 36 वर्षाचे झाले त्यावेळेस महावीरांचं महापरिनिर्वाण आहे. म्हणजे समकालीन आहेत, दोघे समकालीन आहेत. वयानं महावीर ज्येष्ठ आहेत आणि बुद्ध कनिष्ठ आहेत, वयानं तरुण आहेत, यंग एज. कालखंड समान आहे, पण महावीर हे 24वे तीर्थंकर, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर, म्हणजे शेवटचे तीर्थंकर. तीर्थंकर म्हणजे मार्गदाता, मार्गदर्शक. पण महावीर हे 24वे तीर्थंकर आहेत, शेवटचे तीर्थंकर आहेत. पहिले तीर्थंकर कोण? वृषभदेव. वृषभदेवांचा कालखंड कोणता आहे? इसवी सन पूर्व सुमारे 3000 वर्षापूर्वीचा. हरप्पन सिव्हिलायझेशन, ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, सिंधू संस्कृती, हरप्पन सिव्हिलायझेशन, हडप्पा संस्कृती. तर हडप्पन सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृतीचं उत्खनन आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, सर जॉन मार्शल, मॉर्टिमन व्हीलर यांनी केलेलं आहे. आणि लॉर्ड कॅनिंगहॅम ज्यांनी SIची स्थापना केली, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तर भारत आणि पाकिस्तान वेगळे नव्हते, एकत्र होते. 47ला पार्टिशन झालं, 2 विभागणी झाली. पण पाकिस्तान भारताचाच भाग होता, अफगाणिस्तान देखील भारताचाच भाग होता. बांगलादेश, अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान अलीकडच्या काळात नव्याने निर्माण झालेले देश आहेत. तर हा पाकिस्तानातील अफगाणिस्तान हे तर सम्राट अशोकाचं राज्यपाल होता, त्याच्या राज्याचा भाग होता. ज्यावेळेस सम्राट अशोकाचे वडील राजे होते त्यावेळेस अशोक हा तिथं राज्यपाल होता, गव्हर्नर, पुढं राजा झाला. आणि अशोकाचे 2 शिलालेख अफगाणिस्तानमध्ये सापडलेले आहेत. मानसेहारा आणि शहाबाज गडी या ठिकाणी 2 शिलालेख सापडलेले आहेत. आणि अफगाणिस्तानमध्ये
सगळ्या बौद्ध मूर्ती होत्या, बौद्ध स्तूप होते, बौद्ध विहार होते. नंतर तिथं ते सगळे तोडून टाकले तालिबान्यांनी. आणि ते होणारच आहे, ही गंभीर बाब आहे. पण तो अफगाणिस्तान हा सुद्धा भारताचा अविभाज्य भाग होता, घटक होता. आणि आताच्या पाकिस्तानमध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सर जॉन मार्शल यांनी उत्खनन केलं, एक्सकॅव्हेशन केलं, त्या उत्खननामध्ये हडप्पा, मोहनजोदडो अशा अनेक ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर त्या उत्खननामध्ये ज्या अनेक वस्तू मिळालेल्या आहेत, ग्रेट बाथ मोहनजोदडोला मिळालेला आहे, पृष्ठ मिळालेलं आहे, तसंच काही सील मिळालेले आहेत. वृषभदेव यांच्याशी संबंधित काही संदर्भ मिळालेले आहेत त्या हडप्पा मोहनजोदडोच्या उत्खननामध्ये. आणि हडप्पा मोहनजोदडो या संस्कृतीचा ऱ्हास इसवी सन पूर्व सुमारे 1700 साली झाला. म्हणजे हा कालखंड सिंधू संस्कृतीच्या उत्तरार्धातला कालखंड होता. त्याच्या अगोदर सुमारे 2000 वर्ष सिंधू संस्कृती होती असं आर्किओलॉजिस्ट म्हणजे पुरातत्वशास्त्रज्ञांचं मत आहे. म्हणजे आतापासून सुमारे 5000 वर्षापूर्वी, आताची 2000 आणि इसवी सन पूर्वीची 3000, 5000 वर्षापूर्वी वृषभदेवाचा म्हणजे जैन धर्माचे जे पहिले तीर्थंकर आहेत, या तीर्थंकरांचे संदर्भ हडप्पा मोहनजोदडोच्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत. म्हणजे याचा अर्थ त्या काळामध्ये युरोपमध्ये धार्मिक तत्वज्ञान नव्हतं, इजिप्तमध्ये नव्हतं, मेसोपोटेमिया म्हणजे आताचं इराक इराणमध्ये नव्हतं, जपानमध्ये नव्हतं, चायनामध्ये नव्हतं. म्हणून जगातला सर्वात प्राचीन धर्म आणि प्राचीन तत्वज्ञान कोणतं आहे तर जैन धर्म. आणि जैन तत्वज्ञान हे जगातलं सगळ्यात प्राचीन असं तत्वज्ञान आहे. जैन धर्माचं तत्वज्ञान लोककल्याणकारी आहे, लोक उद्धारक आहे आणि समाजाला, मानव जातीला पुढे घेऊन जाणारं तत्वज्ञान आहे. जैन धर्मियांच्या तत्वज्ञानाने जगाला सगळ्यात मोठी देणगी काय दिली तर अहिंसा. हिंसेने प्रश्न सुटणार नाही, हिंसा योग्य नाही. अहो प्राणी सुद्धा पहा ना, त्यांच्यात हिंसा करत नाहीत. पण मानव आज मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू आहे. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया युद्धजन्य परिस्थिती आहे. युक्रेन, रशिया गेली 2 वर्ष झाले युद्ध सुरू आहे. रोज एकमेकावरती क्षेपणास्त्र टाकतात. अनेक निरपराध लोकांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे. सिरियामध्ये म्हणजे अरब राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार सुरू आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अनरेस्ट आहे, बलुचिस्तानमध्ये अनरेस्ट आहे, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये अनरेस्ट सुरू आहे. आपण पाहतो गाझापट्टी आणि इस्रायल यांच्यामध्ये गेली 2 वर्ष झालं युद्धजन्य नव्हे युद्धच सुरू आहे. भारत पाकिस्तान, भारत बांगलादेश या सीमा अत्यंत सेन्सिटिव्ह आहेत. आपण पाहिलं की पहलगाम या ठिकाणी, पुलवामा या ठिकाणी निरपराध सैनिक मारलं गेलं. पुलगामाला माहिती आपल्याला शस्त्रास्त्राचा स्फोट झाला आणि त्या ठिकाणी देखील निरपराध सैनिक बळी गेले. गेल्या वर्षी म्हणजे मे महिन्यात एप्रिलमध्ये साधारणतः पहलगाम या ठिकाणी जे पर्यटक गेले, काय पर्यटकांचा दोष होता, काय त्यांचा काय गुन्हा होता, दोष होता काय? 27-28 पर्यटकांना त्या ठिकाणी धर्म विचारून गोळ्या घातल्या. आणि ज्यांचे पती किंवा कुटुंबातले सदस्य पुरुष मारले त्यांच्या बायका रडत सांगत होत्या धर्म विचारून मारलं, खात्री करून गोळ्या घातल्या अतिरेक्यांनी पाकिस्तानमधून आलेल्या. ह्याच परिस्थिती आहे. आपण TV चॅनलमध्ये पाहताय, पेपरमध्ये पाहतोय, ढाक्यामध्ये बांगलादेशात एका तरुण मुलाला, दीपू चंद्र दास नावाच्या मुलाला हालाहाल करून जाळून मारलं, चौकामध्ये फाशी देऊन मारलं. हा प्रश्न कसा सोडवणार आज आपण? हिंसेचा प्रश्न चोहो बाजूनी जगाला घेरलंय हिंसेनं. प्रचंड मोठी हिंसा धर्माच्या नावावरती होत आहे जगात. इतरांचं अस्तित्व नष्ट करून फक्त आमचंच अस्तित्व राहिलं पाहिजे अशी मानसिकता ही अतिरेकी मानसिकता आहे.
इट इज टेररिझम. सगळ्यांचाच आवाज बंद करायचा, फक्त आमचाच आवाज योग्य आहे, आमचंच मत योग्य आहे आणि आम्हालाच धर्म म्हणून जगात राज्य करायचा अधिकार आहे. हा झाला आतताईपणा, अतिरेकी वृत्ती, अमानुष वृत्ती. जैन धर्म अनेकांतवाद सांगतो. अनेकांतवाद याचा अर्थ अहिंसा, दुसऱ्याच्या मताचा आदर करा. इतकी व्यापक भूमिका 2500 वर्षापूर्वी, सुमारे 2500-3000 वर्षापूर्वी जैन धर्माने घेतलेली आहे. जैन धर्माने सगळ्या म्हणून जगातली हिंसा संपवायची असेल, जगातला हिंसाचार थांबवायचा असेल तर जगाला महावीराचा विचार, जैनांचा विचार आणि बुद्धाचा विचारच जग वाचवू शकतो. जगाला वाचवायचं असेल तर आज जगाला जैनिझम आणि बुद्धिझम या विचाराची नितांत गरज आहे. त्याच्या प्रचाराची गरज आहे, तरच जगातली हिंसा संपेल. आणि ऐकायच्या मनस्थितीत आहे का कोण आज जगातलं? नाही. अशी परिस्थिती आहे. म्हणजे खूप खूप मोठी समस्या आणि प्रश्न आपल्या पुढे, देशापुढे आणि जगापुढे आहेत आणि त्याला उत्तर आपल्याला जैनिझम मधलं तत्वज्ञान देईल. म्हणून जैन धर्माचं जे तत्वज्ञान आहे, सगळ्यात मोठे योगदान म्हणजे अहिंसा, परमो धर्म. सगळ्यात श्रेष्ठ धर्म काय आहे? अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे असं जैन तत्वज्ञान सांगतं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, पंचमहाव्रते जैन धर्मियांनी जगाला दिली. 3 रत्न दिली, रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. ह्या त्रिरत्नाची देणगी जगाला देण्याचं मोठं काम जैन तत्वज्ञान, जैन धर्माने केलं. मूलतत्वे जी जैनांनी सांगितलेली आहेत, जीव, अजीव, अस्त्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, पाप पुण्य आणि सगळ्यात महत्वाचं यामध्ये अजीवमध्ये पुद्गल आहे. पुद्गल म्हणजे आज जे अणुरेणूवरती अभ्यास होतोय, अणुरेणूवरती अभ्यास होतोय, हे अनुवाद, या अनुवाद जगामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला? जैन तत्वज्ञानाने. अनुवाद मांडणारं तत्वज्ञान जगातलं पहिलं कोणतं आहे? जैन तत्वज्ञान आहे. युरोपच्या तत्वज्ञानामध्ये, विशेषतः ग्रीकांमध्ये लुसिपस आणि डेमोक्रेटिस नावाचे 2 फिलॉसॉफर झालेले आहेत. त्यांनी अणुसिद्धांत मांडला, पण ते जैनांच्या नंतरचे आहेत. नंतरच्या काळात थेल्स, पायथागोरस, डेमोक्रिटस हे जे झाले, प्रोटॅगोरस, म्हणजे यांच्या अगोदर जैनांच्या नंतर युरोपमध्ये, आता आपण म्हणतो युरोपमध्ये ज्ञानाची क्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली, पण युरोपच्या अगोदर, ग्रीकच्या अगोदर अणुसिद्धांत मांडला तो जैन धर्मियांनी मांडला. म्हणून पुद्गल जे अजीव जड तत्व आहे, हे सुद्धा जगाला अनुवादाची देणगी देखील जैन धर्मियांनी दिलेली आहे. म्हणून जैन धर्म आत्मा मानतो, जैन धर्म मोक्ष म्हणजे लिबरेशन मानतो. पण हा मोक्ष काय आहे? तर हा जैन धर्मियांचा मोक्ष हा रॅशनल मोक्ष आहे असं मी म्हणतो. कसा रॅशनल मोक्ष आहे? तर कर्माचा शिरकाव होणं अस्त्रव, कर्माशी एकरूप होणं बंध, कर्म थांबणं निर्जरा, संवर, आणि कर्माचा नाश होणं निर्जरा, आणि त्यानंतर लिबरेशन, त्यानंतर मोक्ष. जैन धर्मियांनी मोक्ष मानला, पण तो रॅशनल मोक्ष आहे. जैन धर्माचा आत्मा रॅशनल आहे. पण जसा बुद्धाने ईश्वर नाकारला, तसाच जैन धर्मियांनी देखील ईश्वर नाकारला. मानव श्रेष्ठ आहे, मानवी मूल्य श्रेष्ठ आहेत, मानवाचं कल्याण महत्वाचं आहे. सजीव, जीव आणि सजीव याचा विचार केला. काल्पनिक देवदैवतांचा, अनाकलनीय देवदैवतांचा विचार करण्यापेक्षा मानव, मानवी समस्या आणि त्या समस्यांचं निराकरण यावरती जैन तत्वज्ञान आधारलेलं आहे. म्हणजेच मानवतावादी आणि लोककल्याणकारी असं तत्वज्ञान जगाला जैन धर्मियांनी दिलेलं आहे. जैन धर्मियांनी स्यादवाद, अनेकांतवाद, अनेकांतवाद म्हणजे सायन्स आहे. सत्याला एकच अंग असतं असं नव्हे, अनेक अंग
प्रामाण्यवादी विज्ञानवादी आहे. ते केवळ बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी नाही तर ते मानवतावादी आहे, लोककल्याणकारी आहे. याचाच प्रचार मराठी साहित्यातील जैन धर्मियांनी केला. जैन मराठी साहित्यानं जैन तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्यासाठी खूप मोठे योगदान दिलेलं आहे. त्यासाठी त्यांनी अनेक भाषांचा उत्कर्ष केला. अनेक भाषा विकसित करण्यामध्ये जैन धर्मियांनी मोठे योगदान दिलं. तसंच मराठी भाषेच्या स्थापनेमध्ये, उत्कर्षामध्ये आणि संवर्धनामध्ये जैन धर्मियाचं खूप मोठं योगदान आहे. आज या ठिकाणी फलटण या ऐतिहासिक नगरीमध्ये, धार्मिक नगरीमध्ये, सांस्कृतिक नगरीमध्ये 27व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.